पंजाबच्या जालंधरमध्ये ड्रोन सापडले। जालंधरमधील कंगनीवाल गावात मोठा स्फोटानंतर पाकिस्तानी ड्रोनचे काही भाग सापडले। चौदा मेपर्यंत आता 32 विमानतळ बंद। पाकिस्तान सोबतच्या तणावादरम्यान भारताचा मोठा निर्णय। सुरक्षेच्या कारणास्तव विमानतळ बंदचा निर्णय। भारतातील 24 विमानतळ 15 मेपर्यंत बंद राहणार। पश्चिम आणि उत्तर भारतातील विमानतळ बंद। 10 मेपर्यंतची मुदत आता 15 मेपर्यंत वाढवली। दिल्ली विमानतळ सुरू असून काही उड्डाणे रद्द। आंतरराष्ट्रीय 5 तर देशांतर्गत 66 उड्डाणं रद्द। चंदीगडमधील दुकानं संध्याकाळनंतर बंद राहणार। संध्याकाळी 7 नंतर दुकानं बंद ठेवण्याचे आदेश। फक्त मेडिकल शॉपला संध्याकाळी 7 नंतर सुरू ठेवण्यास परवानगी। राजस्थानच्या पोखरण भिणियानात कडकडीत बंद। प्रशासनाकडून सर्व दुकानं बंद ठेवण्याचे आदेश। मेडिकल सुविधा सोडून सर्व दुकानं पुढील आदेशापर्यंत बंद। ऑपरेशन सिंदूरमध्ये भारताकडून नागास्त्राचा वापर। पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर भारताचे हल्ले। नागास्त्र 1 या स्वदेशी आत्मघाती ड्रोनचा वापर। छत्रपती संभाजीनगरमध्ये हाय अलर्ट जारी। शहरातील पोलिसांना गुप्तचर यंत्रणा आणि स्पेशल सुरक्षा संस्थांकडून हाय अलर्ट जारी। पंढरपुरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला। भारत पाकिस्तान तणावाची परिस्थिती। पोलिसांकडून शहरात येणाऱ्या वाहनांची तपासणी। जम्मू काश्मीरमधील शाळा महाविद्यालय 12 मेपर्यंत बंद राहणार। शाळा पुन्हा सुरू करण्याबाबत सोमवारी निर्णय घेण्याची सूत्रांची माहिती। पालघर किनारपट्टी भागात पोलिसांचा चोख बंदोबस्त। किनारपट्टीवर येणाऱ्या सर्व वाहनांची तपासणी। नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये। पालघर पोलिसांचं नागरिकांना आवाहन। मुंबईच्या नायर हॉस्पिटलमध्ये आजपासून रक्तदान शिबिर। सकाळी 10 वाजल्यापासून रक्तदान शिबिर सुरू होणार। सर्व नागरिकांना जास्तीत जास्त रक्तदान करण्याचे आवाहन। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।